मराठा आंदोलकांसाठी कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात साहित्य रवाना झालं। मुंबईत आझाद मैदानामध्ये मराठ्यांचं आंदोलन आहे, तर कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने आता मदत पाठवली जाते आणि हे साहित्य आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे। यामध्ये फळं, सुकामेवा आणि खाद्यपदार्थ यांचा समावेश आहे। मराठा आंदोलकांसाठी कोल्हापुरातून हे साहित्य आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे। मुंबईतील आझाद मैदानामध्ये मराठ्यांचं गेल्या 4 दिवसांपासून उपोषण आंदोलन सुरू आहे। मराठे ठाण मांडून आहेत, तर त्यांच्या खाण्यापिण्याची सोय आता केली जाते। कोल्हापुरातून हे खाद्यपदार्थ आता पाठवण्यात आलेले आहेत। जे आंदोलनासाठी तिथे 1 लाख, 2 लाख, 5 लाख लोक जे असतील त्यांच्या राहण्या खाण्याच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी प्रत्येक जण सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे। त्यासाठी आम्ही पहिला आज जो एक ट्रक पाठवणार आहे, त्याच्यामधून आम्ही 5000 रेनकोट पाठवतोय की तिथं मैदानावर जे बसणारी 5000 लोक आहेत त्यांच्या कुणाच्या अंगावर पाऊस लागला नाही पाहिजे। आणि त्याचसोबत आम्ही साधारण 500 डझन त्याच्यामध्ये सफरचंद आहेत, 1000 किलो फरसाण आहे त्याच्यामध्ये, त्याचसोबत लाडू आहेत, पाण्याच्या बाटल्या आहेत, अजून त्याच्यासोबत तांदूळ आहे, तांदूळ 100 पोती जवळपास जाणार आहे। त्याच्यामध्ये जे तिथं गरजेचं आहे तिथल्या समन्वयकांशी आम्ही संपर्कात आहे। ज्या वस्तूंची आवश्यकता असेल त्या पद्धतीने आज पहिला ट्रक जाईल। इथनं पुढे सुद्धा ही रसद सातत्यानं मुंबईपर्यंत चालू राहील। जालना तालुक्यासह